गोपाल कृष्ण महाराज की जय. त्यानंतर श्री A.U. चौधरी सर, S.U. चौधरी सर, S.V. चौधरी सर, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मंडळ यांचं देखील स्वागत करावं असं मी उजदेकर बाबांना विनंती करते. गोपाल कृष्ण महाराज की जय. त्यानंतर डॉक्टर भरत महाजन यांचं देखील स्वागत सत्कार करावा असे मी उजदेकर बाबांना विनंती करते. गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण स्वागत सत्कार करतोय पण ही मंडळी परकी नाही आहे, आपल्याच घरातली आहे. आणि आपल्याला वेळोवेळी मदत करणारे तसेच आपल्या एका हाकेला धावून येणारे असे श्री अनंत दादा नेते. गोपाल कृष्ण महाराज की जय. चक्रधरम बोला गोपाल कृष्ण भगवान की. अरे वा, काय छान उत्साह आहे. खरं 15 मे पासून सुरू झालेला हा यज्ञ धर्मसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आज सांगता पूर्णत्वास येते आहे. आणि यज्ञाची फलप्राप्ती आपल्या साऱ्यांना या बालगोपालांच्या चेहऱ्यावरची जी आनंदानुभूती आहे त्याच्या माध्यमातून जाणवेल. मंचावरती उपस्थित पूज्य बाबाजी, पूज्य अक्का और मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पालक, मी म्हणेन सुजान पालक. आणि आजच्या समाजाला तुमच्यासारख्या सुजान पालकांची प्रचंड गरज आहे. आणि त्यांच्या आदेशाला म्हणा, ज्यांच्या विनंतीला म्हणा, ज्याच्या प्रेमाला मान देऊन या सर्व बालगोपाल मंडळींनी म्हणजे आम्ही शतक पार केलेला आहे. खरं तर मला असं वाटतं की टाळ्यांच्या गजरात आपण बाबांचं अभिनंदन केलं पाहिजे. आपलं 15 वर्ष 50 आणि गाठण्यात थोडंसं अपयशी ठरलं होतं. 49 पर्यंत आमची मजल गेली होती. मात्र बघता बघता त्याची वार्ता बालगोपालांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचली आणि हे द्वितीय वर्ष आणि आम्ही आज शतक गाठलेलं आहे. आणि आम्ही अशी अपेक्षा करतोय की पुढे असंच हे उत्तरोत्तर वाढत जाईल. खर तर हा यज्ञ मी यासाठी म्हटलं की यज्ञामध्ये समाजाला, देशाला आणि अवघ्या विश्वाला जशा सुजाण नागरिकाची गरज आहे त्या नागरिकाच्या निर्मितीसाठीचा हा प्रयत्न या 6-7 दिवसामध्ये आम्ही करतो आहोत. धर्मसंस्कार शिबिर त्याचा उद्देशच असा आहे की फक्त आपल्या बालकाने शारीरिक नव्हे तर बौद्धिक, मानसिक यासोबत वेगवेगळे कौशल्य आणि त्याला अशा प्रकारे काहीतरी तयार करावं की जेणेकरून पालकांनाही त्याचा अभिमान वाटावा आणि समाजालाही त्याचा अभिमान वाटावा. आणि मला खात्री आहे की गेल्या 7 दिवसापासून आम्ही जो काम करतो आहोत त्यात आम्ही सफल पण झालेलो आहोत. कालच्या दिवशी आमची एक स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. स्पर्धेचा विषय होता माझे शिबिर. आणि या शिबिरामध्ये बालकांनी पहिल्या दिवसापासून तर अगदी 6व्या दिवसापर्यंत जे जे अनुभव घेतले ते त्यांनी मुखोद्गत म्हणून दाखवले. आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही हे जे काही प्रयत्न करतो आहोत ते सत्कारणी लागले. खर तर बाबा एकंदरीत पूर्ण शिबिरासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेतच, त्यांना आलेला अनुभव सांगणार आहेतच. पण मी एक असा स्पष्टपणे आवाहन करेल की तुम्ही दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करण्यात प्रयत्न केलेला आहे. तो कितपत सार्थ झाला हे तुम्हाला आजमावायचं आहे. मात्र शिबिर या ठिकाणी संपन्न जरी होत असलं तरी या शिबिरापासून पुढच्या शिबिरापर्यंत आम्ही तारखा पण तुम्हाला सांगणार आहोत. तर या शिबिरापर्यंत आपल्याला आपल्या बालकांवरती काम करायचं आहे. एकंदरीत या धर्मसंस्कार शिबिराचं महत्व यश तेव्हाच प्राप्त होईल की ज्यावेळेस ही बालकं आता तुमच्या ताब्यात असतील आणि त्यांना आम्ही दिलेले गीतेचे पठण असतील, मंत्र, श्लोक, स्वसंरक्षण, लाठीकाठी, योगा, ध्यानधारणा, विविध गुरूंची वचनं, शिक्षकांची वचनं, वेगवेगळ्या कविता त्या मुखोद्गत आम्ही करून घेतल्या आहेत. ते सातत्यपूर्ण तुम्हाला घरी पण करायचं आहे. तर मी असं एक तुम्हाला म्हणेन की या माध्यमातून आपण हे धर्मसंस्कार शिबिर यशस्वी करण्यात काही अंशी तरी यशस्वी झालेलं असं मला वाटतं. ते पुन्हा एकदा आपण पुढे जाणार आहोत. बोला गोपाल कृष्ण भगवान की.
सर खूप खूप धन्यवाद. कारण प्रास्ताविकच खूप महत्त्वाचं असतं, ते पण एवढ्या शॉर्टमध्ये आणि एवढं सुंदर प्रास्ताविक केलं. खूप धन्यवाद सर. आता पुढचे जे विशेष सत्कार आपले आहेत त्यांना आपण सुरुवात करूया. विशेष सत्कार देखील मी सरांकडे देते. खरं तर मला खूप आनंद होईल. या धर्मसंस्कार शिबिराला यशस्वी करण्यामध्ये असंख्य हात आहेत. सहस्त्र हातांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळ या यज्ञाला लागलं आणि मग तो यज्ञ संपन्न होतो आहे. तर ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलं, आम्हाला असं वाटतं की श्रीकृष्ण महानाव मंदिर संस्थांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. सर्वप्रथम मी विनंती करेल आदरणीय चंद्रकांत कोळी सर की आपण कृपया मंचावरती यावं. मी पूज्य बाबा आपणास आणि पूज्य आका आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना अनगणित आशीर्वाद द्यावे. आदरणीय चंद्रकांत कोळी सर हे खरं तर होमगार्ड म्हणून काम करत आहेत, मात्र त्यासोबतच कराटे तायक्वांदो याच्यामध्येही ते उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी ते निभवत आहेत. मी पूज्य बाबा, पूज्य आक्का, आदरणीय एस.डी. चौधरी सर, आदरणीय डॉक्टर महादेव, आदरणीय अनंत यांना विनंती आहे की आपल्या बाबांच्या शुभ हस्ते आणि सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान होतोय. टाळ्यांचा मोठा प्रकार आपण सगळ्यांना अभिषेक ठेवा. या टाळ्या म्हणजे तुमचे धन्यवाद आहेत. तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त आम्ही करीत आहोत. असंच सहकार्य आम्हाला यापुढे लाभत राहोत ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. खूप धन्यवाद. यानंतर खरं तर ज्याची निकळ आहे आणि जी त्यांनी भागवली आहे ते आमचे आदरणीय गुणवंत जोशी महाराज. त्यांना विनंती करतोय आपण सर्व मंचावरती यावं. बाबा आपल्या हस्ते आपल्या श्रीकृष्ण महानुभाव मंदिराचे मान्य गादीपती पूज्य राजधर बाबा पुलदेकर यांच्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या प्रमुख आशीर्वादाने आपण आदरणीय गुणवंत जोशी यांचा हा सन्मान करतो आहोत. ध्यान, धारणा, योगा, प्राणायाम, योगासनं यांच्यावरती अत्यंत उपयुक्त अशी प्रात्यक्षिक यांनी करून दाखवली आहे. तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत. आणि यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत आदरणीय सुधाकरजी जावडे साहेब. मी अक्कांना विनंती करतो, अक्का आपल्या शुभ हस्ते आपण सुधाकर जावडे की ज्यांनी अत्यंत महत्वाचं कार्य अन्नदानाचं काम अत्यंत चोखपणे पार पाडलेलं आहे. आज एक आदरणीय सुधाकरजी आपल्याप्रती आम्ही ऋणनिर्देश व्यक्त करतो, आपले खूप धन्यवाद देतो. अक्कांच्या शुभ हस्ते आपण कृपया आपला सन्मान स्वीकारावा आणि या सन्मानाला प्रतिसाद सगळे बालक आणि पालक जोरदार टाळ्यांनी आपण प्रतिसाद द्यावा. खूप खूप धन्यवाद सुधाकरजी. असंच सहकार्य आपल्याला भविष्यात आम्हाला अपेक्षित आहे. आणि आता सर्वांचा गुणगौरव सांगणारे म्हणजे स्वतः श्री आर.आर. राजपूत सर यांच्या स्वागत सत्काराची विनंती मी बाबांना देते. परमपूज्य कृष्णराज बाबा यांनी राजपूत सरांचा सत्कार करावा अशी मी विनंती करते. सरांनी वेळोवेळी येऊन मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. धन्यवाद बाबा. इथे आपले विशेष सत्कार आटोपत आहेत. आपल्या या शिबिरामध्ये सर्व आध्यात्मिक कार्य करणारे जे प्रतिनिधी आहेत ते येऊन गेले. त्यापैकी एक भीमा चौधरी मॅडम आल्या होत्या. आपलं स्वाध्याय परिवारामधनं त्या आल्या होत्या. त्यांनी इथे एक नाटिका घेतली. त्या नाटिकेमध्ये आपल्या 2 मुलींनी अभिनय केला होता. त्या दोघांना मी इकडे आमंत्रित करते. युक्ती आणि मृणाल. आदरणीय सरांना विनंती करते की तुम्ही या मुलींचा सत्कार करावा. चौधरी सर. गोपाल कृष्ण महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वांना
धर्मसंस्कार शिबिर आयोजित फैजपूर धनप्रणाम परमपूज्य गुरुवर्य फैजपूर मंदिराचे आमचे राजदर बाबाजी यांनी मागील वर्षापासून धर्मसंस्कार शिबिर आयोजित उपक्रम केले. हे शिबिराचे दुसरे वर्ष आहे. या वर्षी शिबिरामध्ये एकूण 100 मुले-मुली रोज सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 7 पर्यंत शिबिरामध्ये हजर असतात. रोज आम्हाला सकाळी योगा प्राणायाम शिकवले जाते आणि मी रोज या शिबिरामध्ये खूप आनंद घेत आहे. योगा झाल्यावर आमच्या मंदिरातील बाबाजी येऊन धर्माविषयी माहिती सांगतात. रोज संध्याकाळी वेगवेगळे खेळ खेळले जातात. आमच्या इथे गुरुकुल पद्धती शिकवण सांगितले जाते. भगवान श्रीकृष्ण यांच्या लीला सांगण्यात आले. मला असे वाटते की हे शिबिर 1 महिना ठेवले पाहिजे. आम्हाला कसे खुश ठेवायचे हे बाबाजी, प्रज्ञा मॅडम आणि विशाखा दिदी हे खूप प्रयत्न करत आहेत. आम्ही सर्वांनी एके दिवशी वृक्षारोपण सुद्धा केले. मला शिबिरात येऊन बरेच काही शिकायला मिळाले. मी बाबाजींना पुन्हा पुन्हा दंडप्रणाम करते. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी युक्ती हेमंत कोल्हे आपल्या सर्वांना माझ्या शिबिराबद्दल काही सांगणार आहे. तर पहिले धर्म टिकवणारे आणि संस्कार घडवणारे असे हे माझे धर्म संस्कार शिबिर. तर जसा कुंभार मातीचा गोळा घडवतो तसेच आपल्या लहान मुलांनाही घडावे लागतात, संस्कार शिकावे लागतात आणि ते मातीचा गोळा काही वेळापर्यंतच कुंभार बनवू शकतो, त्याला आकार देऊ शकतो आणि मगच आपण त्याचा वापर करून घेऊ शकतो. तसेच आपल्यालाही 5 ते 13 वर्षांमध्येच हे संस्कार मिळाले पाहिजे. म्हणूनच आपण या धर्मसंस्कार शिबिरात येतो. पण आधीच्या काळी असं नसायचं. जसं जिजाऊंनी श्री शिवरायांना संस्कार दिले, युद्धकलेचं ज्ञान दिलं तसेच. पण आजच्या काळात आपल्या पालकांना कधी वेळ नसतो, कधी ऑफिस असतं तर कधी घरचे कामं असतात. तर यासाठीच हे धर्मसंस्कार शिबिर आहे. तर शिबिरात येऊन काय होतं बरं? तर इथे प्राचीन गुरुकुल संस्था जसे शिकवायचे तसे शिकवतात. आपल्याला गीता आणि रामायणचं ज्ञान देतात. गीते आणि रामायणचं ज्ञान बऱ्याच मुलांना बोरिंग वाटत असेल, पण त्यामधून आपल्याला कळतं की आपण कसे राहिले पाहिजे, आपले पूर्वजांनी आपल्याला काय शिकवण दिली, कशासाठी काय करावं. असं म्हणतात की जसं खेळण्यासोबत एक मॅन्युअल येतं तसं भगवद्गीता आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे. म्हणूनच आपण भगवद्गीतेतले श्लोक समजून घ्यायला पाहिजे. जे भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला पाहिजे ते आपण शिकून आपल्या जीवनात आचरण केले पाहिजे. म्हणूनच आपण सकाळी आपल्या शिबिराची दिनचर्या सांगतो. सकाळी 7:30 वाजता आलो की प्रथम 1 तास योगा करतो. त्यामध्ये प्राणायाम हे आपल्या ब्लड सर्क्युलेशन आणि आपल्या फुफ्फुसांना स्वस्थ ठेवतो. मग त्यानंतर गीतेचे धडे हे मी तुम्हाला आता सांगितले का गरजेचे आहे. मग त्यानंतर आम्हाला विविध माहिती सांगायला, आहाराबद्दलची माहिती, डेंग्यूबद्दलची माहिती असे सांगायला बरेचसे मार्गदर्शक येतात. मग त्यानंतर आम्ही आरती करून भोजन मंत्र म्हणून भोजन करतो आणि मग त्यानंतर सुट्टी झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी परत येतो. मग कराटेचे प्रशिक्षण घेतो. कराटेचे प्रशिक्षण यासाठी स्वरक्षणासाठी. जर मोठे होऊन किंवा जीवनात आपल्याला एक प्रसंग आला तर काय करणार, म्हणून हे प्रशिक्षण. मग त्यानंतर आम्ही गायन करतो, मग थोडेसे श्लोक म्हणतो आणि मग त्यानंतर सर्वांचं वेळ, कधी आईस्क्रीम तर कधी रसना. तर अशी ही आमची दिनचर्या. मग त्यानंतर आम्ही घोषणा करून घरी जातो. धन्यवाद. देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्ण महानवा मंदिराच्या वतीनं हे धर्मसंस्कार शिबिर वर्ष दुसरे. मागच्या वर्षी
प्रथम शिबिर अत्यंत उत्साह आणि आनंदात संपन्न झालं आणि पालकांचा तो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून हे या दुसऱ्या वर्षाला प्रारंभ झाला. आज त्याचा सांगता समारोह. त्या समारोहाच्या प्रसंगी उपस्थित वरणगाव निवासी आदरणीय श्रद्धेय श्री हरिराज बाबाजी सुरतेकर, श्रीकृष्ण मंदिराच्या मठाधिपती आदरणीय तपस्विनी पूजनीय अक्का, या शिबिराचे मुख्य आयोजक असणारे आदरणीय श्रद्धेय श्री जागृत बाबाजी सुरतेकर, उपस्थित मंचावर उपस्थित असणारे श्रीमान भरत महाजन, डॉक्टर भरत महाजन, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय सर आणि उपस्थित सर्व पालक, त्याचप्रमाणे सर्व बालगोपाल मित्र मंडळी हो. आपल्या शिबिराचं नाव आहे धर्मसंस्कार शिबिर. गेले वर्षभर या लहान बालकांचा जो जास्तीत जास्त काळ जो असतो शाळेमध्ये जात असतो, प्रत्येक आई वडिलांना पालकांना वाटत असतं की आपला पाल्य, आपला मुलगा मुलगी शिक्षणाच्या बाबतीत मागे राहू नये, म्हणून जे जे काही माध्यमं असतील, आज सध्या जास्त प्रचित म्हणजे इंग्लिश मिडियम, त्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपला जो मुलगा मुलगी असेल ती शैक्षणिक त्याची उन्नती कशी होईल, त्याच्याकडे आपला जास्त कल असतो आणि जास्तीत जास्त त्याने शिकावं. वयाच्या 22, 23, 25 वर्ष, 30 वर्षापर्यंत त्याने शिक्षण घ्यावं आणि त्याने प्रगती करावी, आपलं नाव उज्ज्वल करावं, अशी आपल्याला आपली मनोकामना असते, आपली इच्छा असते. ही योग्य आहे. परंतु त्याचबरोबर त्या मुलांवरती आणि पाल्यांवरती धर्म संस्कार टाकणे सुद्धा आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. जेवढी गरज आपण आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी, मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आपण प्रयत्न करत असतो, तेवढेच प्रयत्न आपण आपल्या धर्म रूपी संस्कार त्यांच्यावर टाकणे अत्यंत महत्त्वाचं आजच्या घडीला आहे. तुम्ही सर्वजण आजच्या आधुनिक युगामध्ये पाहताय, ऐकताय. पूर्वी 4-4, 5-5, 6-6 मुलं असायचे, मध्यंतरी 2-2 असायचे, आता एकच असते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर काय जागतिक याचा विचार केला तर बहुतेक बघा, स्वतःच्या मनाला, मी पालकांसाठी बोलतोय की स्वतःच्या मनाला विचारून बघा की त्यांना 1 किंवा 2 मुलं आहेत, ते मुलं परदेशामध्ये असतात आणि परदेशामध्ये असल्यानंतर मुलगी जरी असली ते सुद्धा परदेशामध्ये असते, मुलगा जरी असतो तो सुद्धा परदेशामध्ये असतो आणि इकडे फक्त 2 जण असतात. त्यांच्या सुखदुःखामध्ये ते मुलं येऊ शकत नाही. ते त्यांच्या व्यस्ततेमध्ये व्यस्त असतात, त्यांच्या उन्नतीमध्ये ते व्यस्त असतात, त्यांच्या कमाईमध्ये ते व्यस्त असतात. आपण सर्व करू शकला तेव्हा या गोष्टीचा पालकांना पश्चाताप होतो की आपण त्यांना जास्त उभं शिकवलं. तर त्यांच्या आपण एवढं त्यांना शिकवलं की ज्यांना आपण म्हातारपणाची काठी समजतो, ती काठी आपल्या कामी जर काही नसली तर आपण एवढं घडवलेलं त्यांना त्याचा काय फायदा. परंतु फायदा जेव्हा त्या मुलांवरती, जेव्हा त्या बालकांवरती आपण धर्माचे संस्कार टाकणार. हे आपले आई वडील आहे. आपली भारतीय संस्कृती अत्यंत उज्ज्वल आहे. आपल्या सर्वांना एक उदाहरण देतो. राम राज्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी जेव्हा त्यांना अयोध्येचं राजपद मिळणार होतं, ते राजा होणार होते, सीता माता एका राजाची राणी होणारी होत्या आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना काय सांगण्यात आलं की तुम्ही राजा होऊ शकत नाही, सीता तू राणी होऊ शकत नाही, तर तुम्हाला वनवासाला जावं लागते. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी विरोध केला नाही, सीतामाईंनी विरोध केला नाही, तिसरी आज्ञा त्यांनी मानली आणि त्या आज्ञेला अनुसरून त्यांनी वनवासाचा रस्ता पकडला. हे कशाचं लक्षण होतं? त्यांच्यावरचे धर्मसंस्कार. लहानपणी आश्रमामध्ये असताना त्यांच्या श्री गुरुवडिलांनी त्यांच्यावरचे संस्कार टाकलेले होते.
ते पितृ आज्ञेचे संस्कार टाकले होते, मातृ आज्ञेचे जे संस्कार टाकले होते ते संस्कार त्यांच्याकडे उपयोगी आलेले आहेत. ते संस्कार द्वापारिकामध्ये श्रीकृष्ण भगवंतांवर होते, माता यशोदेने टाकले, नंतर राधाने टाकलेले होते. जेणेकरून हे भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की जीवनामध्ये फक्त एवढं शैक्षणिक एवढंच महत्वाचं नाही, तर त्याला धर्मसंस्कार सुद्धा, त्या मुलांवरती धर्मसंस्कार टाकणे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि या समारोपीय प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो, हिला आता बालकत आहे, आपण त्यांना जसं वळण लावाल तसं वळण त्यांना लागणार आहे. तुम्ही त्यांना आतापासून शिकवा, तुम्ही त्यांना आतापासून तुमच्या पायावर त्यांचं मस्तक झोपवणं तुम्ही त्यांना आतापासून शिकवा. आपल्या घरामध्ये जे आपलं आराध्य दैवत आहे, त्या आराध्य दैवताचं पूजन केल्यानंतर, त्या दैवतासोबत नतमस्तक झाल्यानंतर घरामध्ये आई आजोबा असतात, आजी असते, वडील असतात, मम्मी असते, सर्वांचं त्यांना शिकवा की तुम्ही हे तुझी आई आहे, तुझे आजोबा आहे, याला तुम्ही नमस्कार करा. जर का तुम्ही हे धर्म संस्कार त्यांच्या लहानपणापासून जर टाकले तर मला नाही वाटत की ते मोठे झाल्यानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, असं मला नाही वाटत. तेव्हा दोन प्रकारे अत्यंत उपयोगी पडतील. आणि शेवटी कुठे जातात हे सांगू शकतो त्या बालगोपाळांना सुद्धा की तुम्ही शिबिरामध्ये जो काही शिकले, तुम्ही त्या शिबिरामध्ये तुम्ही शिकलेले आहेत या 7 दिवसामध्ये ती शिदोरी, आणि त्या शिदोरीला आठवण द्यायचं काम पालकांचं आहे. आणि ते काम आज धर्मगुरू म्हणून, हे धर्माचे संस्कार टाकण्याचं काम एक धर्मगुरू म्हणून संत आजचे संत कधी काय करतात, आपले करून आणि घडवतात असणारे धर्म कार्यामध्ये त्यांनी अग्रेसर असणारे आपले श्रीकृष्ण मंदिराचे संचालक राजन बाबाजी सोनसेकर, त्यांना परमेश्वरी दीर्घायुष्य प्रदान करावं. आणि आपल्याला सुद्धा या शिबिराची उन्नती व्हावी अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. या शिबिरामध्ये त्यांनी सहकार्य केले, मॅडम आहे, दासपूर सर आहे, आणि सर्व आपल्या सर्वांचं सहकार्य मागच्या वर्षी सुद्धा डॉक्टर साहेबांचं सहकार्य होतं. प्रत्येकाचं सहकार्य आपण सुद्धा सर्वांनी पुढच्या वर्षी सुद्धा नेहमी करताना सहकार्य करावं ही सदिच्छा व्यक्त करतो. बोला गोपाल कृष्ण भगवान की. पूज्य बाबाजींनी आपल्याला जे या ठिकाणी जे बालक मंडळी बसलीत ना, पूज्य राजर बाबा पुजदेकर यांचा नेहमी प्रयत्न असतो की काही गोष्टी सांगून आणि काही गोष्टी दाखवून त्यांच्या समोर आदर्श उभा करून जर आपल्याला काही सांगता आलं तर किती योग्य होईल. आणि म्हणून या सांगता प्रसंगी तुमच्या बक्षीस वाटपासाठी एक विशेष अतिथी आपण या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे. त्यांचं नाव आहे आदरणीय नितीनजी महाजन, दिव्यांग सेना याचे ते कार्यकर्ते आहेत, अधिकारी आहेत. मी पूज्य बाबाजी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय नितीनजी महाजन यांचा सन्मान करावा. आणि बाळांनो, जरी भगवंताने आपल्याला अपंगत्व दिलं असतं तरी आपल्या ते वेगळ्या प्रज्ञायोगाच्या माध्यमातून आपल्या क्षमता विकसित करून आपण समाजासमोर एक अगदी छान आयुष्य जगू शकतो. यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय नितीन दादा आहेत. जोरदार आपण टाळ्यांचा गजर नितीन दादांसाठी करावा आणि त्यांच्याकडून आपण असा आदर्श घ्यावा की एक वेळ स्वतःच्या पायावर जरी उभं राहता येत नसतं तरी सुद्धा आज आदरणीय नितीन दादा त्यांचा परिवार नव्हे तर पूर्ण समाजासाठी आणि पूर्ण दिव्यांग सेनेसाठी, वैष्णवसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी श्रीताना सकला तिहंता सधर्म धर्म वातो वृंदावने प्रीततया वसंतम श्रीराधिका कृष्णमहं नमामि. श्रीकृष्ण महानुभाव मंदिर फैजपूर आयोजित धर्म शिबिराच्या उपस्थितीमध्ये श्री परमपूज्य कृष्णराज बाबा तसेच परमपूज्य श्रीराज बाबा पुशिंदेकर आणि परमपूज्य अक्का तसेच आमचे मित्र अनंतराव नेते भरत महाजन आणि विशेष सत्कार्थी चंद्रकांत कोळी सर, गुरुवंत जोशी
डॉक्टर राजेंद्र राजपूत, सुधाकर गावडे, तसेच आता नुकतेच आलेले नितीन महाजन आणि सर्व महानुभाव, माझे बालमित्रांनो आणि मातृशक्तींना सर्वांना माझा जय स्वामीनारायण. मी प्रथम पुसदेकर बाबांचं फार अभिनंदन आणि आभार मानतो की तुम्ही ही जी धर्मसंस्काराची रोपण या ठिकाणी केली, आज म्हणजे दुसरं वर्ष आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करावा. हाच प्रयत्न आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये बाल संस्कार म्हणून करत असतो दरवर्षी. आणि आमची उपस्थिती एवढी नसते, पण 25 ते 30 विद्यार्थी आमच्याकडे असतात. आणि तुमचं विशेष अभिनंदन यासाठी बालमित्रांचं की मी ज्येष्ठ नागरिकचा अध्यक्ष असल्याने आम्ही दरवर्षी प्रत्येकाला आपलं कार्ड पाठवतो. आमची ज्येष्ठ नागरिकची संख्या आहे 1000. 700 पुरुष वर्ग आहे आणि 300 महिला वर्ग आहे. प्रत्येकाला पर्सनली पत्र लिहितो आम्ही. आमची उपस्थिती फक्त 200 राहते. आणि दर महिन्याला आम्ही मीटिंग घेतो, त्यांचा वाढदिवस साजरा करतो, त्यांना परत पत्र पाठवतो की तुमचा वाढदिवस आहे, आपण उपस्थित राहावे, आम्ही तुमचा सत्कार करूया. तर त्याची उपस्थिती समजा 30 ते 40 असते दर महिन्याला, तर फक्त उपस्थित राहतात 3 ते 4 जण. तर मी बालमित्रांचे आणि त्यांच्या मातृंचे सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की तुम्ही इथं भरपूर संख्येने उपस्थित राहिलात आणि या शिबिराचा फार मोठा फायदा घेतला. आता धर्मसंस्कार शिबिर, तुम्ही धर्मसंस्कार शिबिरामध्ये गेले 7 दिवस आता अभ्यास केलेला आहे. आणि संस्कार हे फार महत्वाचे आहे. आणि ते केव्हा तर लहानपणी. मोठे झाल्यानंतर संस्कार करता येत नाही. कुंभार मडकं ज्या वेळेला तयार करतो त्यावेळेला केव्हा करतो तो मडकं तयार, ते ओलं असतं त्यावेळेला. त्याला भाजून गेल्यानंतर त्याला वापरता येत नाही, त्याला आकार देता येत नाही. म्हणून संस्काराचं सिंचन जे असतं ते लहानपणीच केलं जातं आणि ते फार अत्यावश्यक असतं. आता धर्म म्हणजे काय, कोण सांगेल धर्म म्हणजे काय? मी हिंदू धर्माचा आहे, तो मुसलमान धर्माचा आहे, तो शीख धर्माचा आहे, हे बाह्य स्वरूप झालं. धर्माची व्याख्या काय? धर्म म्हणजे सदाचार. सदाचार व्रत म्हणजे याला धर्म म्हटलेला आहे. भगवान स्वामीनारायण शिक्षापत्रीमध्ये म्हणतात धर्म सदाचार. आता धर्म रक्षिते धर्म, धर्माचं रक्षण कोण करतं तर धर्मच करतो. मग आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे हिंसा करू नये. हिंसा करणाऱ्याला धर्म म्हटलेला नाही किंवा सदाचार म्हटलेला नाही. तर हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, कलंक कोणाला लावू नये. त्यानंतर हे जे बाबी आहेत 11 बाबी, याला सदाचार म्हटलेला आहे आणि सदाचाराला धर्म म्हटलेला आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला लहान असताना जर अंगीकारल्या तर आपण ज्या वेळेला मोठे नागरिक होऊ त्यावेळेला त्या आपल्या उपयोगी पडतात. आणि मला आनंद वाटतो की तुम्ही तुमची जी उन्हाळ्याची सुट्टी आहे ती इथं घालवली आणि या धर्म शिबिराला उपस्थित राहिला. नाहीतर सुट्टी म्हटली की कोणी मामाच्या घरी जातो, कोणी आनंद नुसतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळतो, असं आपण सगळं टाइमपास करत असतो. तर मी या ठिकाणी मातृशक्ती उपस्थित असल्यामुळे त्यांना विनंती करेल की ज्या वेळेला आता आपण पाहतो की आपले साधनांची आपल्याला फार गरज असते, पण साधन हे जसं आपल्याला कामाकडे नेतं किंवा सुविधेकडे नेतं तसं ते विनाशाकडे सुद्धा नेतं. पूर्वी बाळ रडत असताना आई काय करायची, बाळाला जवळ घ्यायची आणि त्याला छातीला लावायची, म्हणजे बाळ शांत होऊन जायचं. का शांत होत होतं ते?
बाळ ज्या वेळेला गर्भात असतं 9 महिने, त्यावेळेला त्या मातेचं आणि त्या बाळाचे मातेचे जे ठोके असतात ते बाळाला परिचित असतात आणि ज्या वेळेला ते रडतं त्यावेळेला आईनं जर त्याला छातीशी धरलं तर ते परिचित असल्यामुळे ते बाळ शांत होत. आता माते का आता आई काय करते, बाळ रडत असलं तर काय करते सांगा बरं? मोबाईल त्याच्या हातात ठेवून देते. आता तेही एवढं चंचल आणि एवढं लहान असलं तरी चंचल असतं की तो मोबाईल मिळता की शांत होऊन जातो. त्याला मोबाईल म्हटलं काही कळत नाही असतं पण तो शांत होतो. आईला वाटतं बाळ शांत झाला, आपण आपल्या कामाला लागूया. तर हे आता हे झालं साधन. आता साधनाचा किती उपयोग करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. जसं बाळ मोठं होतं आणि जेवायला त्याला तुम्ही घास भरवता त्यावेळेस ते जे घास देत नाही त्याला काय लागतं, मोबाईल लागतो. आणखी मोठं झालं की तो मग नंतर त्याच्यामध्ये काही फीचर आहे ते त्याला समजत जात आणि आपण आनंदाने काय सांगतो लोकांना, जर आपल्याकडे पाहुणे आले तर मला जे समजत नाही ते त्या बाळाला समजतं, मला जे येत नाही ते त्याला येतं. म्हणजे ना आपण साधनांचा किती दुरुपयोग केलेला आहे किंवा त्या साधनांचा उपयोग आपल्या स्वतःसाठी किती केलेला आहे याच्या सुद्धा तुम्ही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. कारण रिपोर्ट असा आहे की तुम्ही या बाण मनावर जर जास्त स्क्रीन, मोबाईलच्या स्क्रीनवर जर जास्त वेळ घालवला तर बाळाच्या, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि परिणाम झाल्यानंतर काही मुलं हे डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत. इथं डॉक्टर साहेब आहेत, ते तुम्हाला त्याच्याबद्दल फार चांगल्या प्रकारे सांगू शकते. तर मला तुम्हाला विनंती करायची आहे या निमित्ताने की साधनांचा किती उपयोग करायचा हे आपण ठरवायचं आहे. आपल्या सुविधेसाठी आणि बाळाला शांत करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा नाही. द्या त्याला, कारण टेक्नॉलॉजी आहे ती, टेक्नॉलॉजीचं फार महत्व आहे येणाऱ्या काळामध्ये. त्यानं ते टेक्नॉलॉजी शिकायलाच पाहिजे, परंतु त्याला काही लिमिट पाहिजे. आणि तुम्ही इथं मातृशक्ती उपस्थित असल्यामुळे मी या निमित्त तुम्हाला ही विनंती करू इच्छितो आणि पुनश्च कुशेधर बाबांचं खूप खूप अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी हे जे पाऊल टाकलं आहे धर्मसंस्काराचं, हे पुढे सुद्धा त्यांनी कंटिन्यू अविरत कार्य सुरू ठेवावं आणि आमची काही मदत लागली तर केव्हाही सांगावं. मी पुण्याला असताना त्यांनी फोन केला की तुमचं ज्येष्ठ नागरिकचं सभागृह आम्हाला पाहिजे, म्हणून दिलं नाही म्हणे काही अर्ज वगैरे, म्हटलं काही गरज नाही. हे जे आहे नागरिक, ज्येष्ठ नागरिक जे सभागृह आहे हे सर्वांसाठी खुलं आहे. आम्ही तर म्हणतो की तुम्ही इथं प्रतिकुंभाचा कार्यक्रम घ्या, तुम्ही इथं काहीतरी वेगळं आयोजन करा, आम्हाला काही गप्पीची किंवा आम्ही काही पावती वगैरे फाळत नाही. तर सर्वांचे पुण्याचे आभार. माझं इथं सत्कार केला, मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन. आई वडील आपल्यासाठी सतत हजर राहिलेले आहेत. गोपाल कृष्ण महाराज की जय. अच्छा, 10 दिवस आधीपासून सर्व मदत दादांनी केलेली आहे. अनमोल असं सहकार्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद दादा. हा फोटो घेताना नक्कीच पालकांना तितका अभिमान आणि आनंद होणार नाही. पूज्य बाबाजींना विनंती करतो की आपण प्रज्वलचं अभिनंदन करावं, त्याचं कौतुक करावं. पुढे आहे प्रेशील गोपाल चौधरी. प्रेशील, आपण कृपया लवकर यायचंय. मी पूज्य आकाजी आपण विनंती करतो की आपला शुभाशीर्वाद आपण या बाळाला द्यावा, त्याचं भविष्य अत्यंत भरभराटीचं व्हावं, हा आशीर्वाद द्यावा. शिवम मुकेश सोनवणे. शिवम, आपण पुढे कृपया यायचंय. पालकांनी महाराज की मंचस्थ उपस्थित
परमपूजनीय परमादरणीय चांदरवाडी निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय वरगाव निवासी श्री बाबाजी. एक महत्वाची गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते. सर्व लहान आणि सर्व मोठे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. म्युनिसिपल केशवी रोही पृथ्वी त्यांना मागच्या म्हणा शांत. तर आयोजित धर्मसंस्कार शिबिर जागेचं नाव तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय. गमतीची गोष्ट सांगतो. ज्येष्ठ नागरिक महामंडळ ज्यामध्ये आयोजित झालं बाल संस्कार शिबिर. जे उद्याचे ज्येष्ठ नागरिक आहेत. अत्यंत गमतीचा हा प्रसंग आहे. अत्यंत गमतीची गोष्ट. सर्वप्रथम मी या ठिकाणी उभं राहिलो ते आभार प्रदर्शनासाठी. तर जे अत्यंत ज्यांचं अनमोल असं सहकार्य असतं असे आमचे परमपूजनीय परमादरणीय चांदलवाडी निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्री वरगाव निवासी श्री बाबाजी, जे अगदी विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि नेहमी ज्यांचं सहकार्य लाभतं त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. ज्यांच्या प्रेरणेतून किंवा ज्यांच्या विचारसरणीतून म्हणजे तुम्हाला हे जे काही दिसतंय, जे हे आजचं दुसरं वर्ष आहे, जे मागचं वर्ष होतं आणि त्याच्या मागची जेवढी काही मेहनत आहे किंवा जिथून युक्ती सुटते माझ्या डोक्यात येते आणि मग आम्ही कार्य करतो अशा आमच्या पूजनीय श्री अक्का यांचेही आभार नाही मानू शकत. माझं आयुष्या ठिकाणी आहे. त्यानंतर आमचे ज्यांच्या पूर्वजाच्या म्हणजे त्यांचे आजोबा हे महानुभाव आमचे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये होते. म्हणजे ज्यांच्यापासून खरं तर मंदिराची परिपूर्ण सुरुवात झाली असे आमचे डॉक्टर भरत महाजन. त्यानंतर अत्यंत प्रत्येक गोष्टीला अगदी हाकेच्या अंतरावर आमचे अनंता काका त्यांचाही आभार. जे रामराज्य सेवाभावी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत संजू काका यांनीही अगदी एका फोनवर म्हणजे मी सांगायचं काका असं असं करायचं आहे आणि समोरून शब्द एकच असायचा, झालं समजून घ्या आणि खरंच काम होऊन जायचं. त्यानंतर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांचं सहकार्य लाभलं, जे काही अन्नदाते आहेत, जे काही आमचे सावलीचे दाते आहेत, यामध्ये आणखी एक नाव आहे LN चौधरी सर, लेक कन्स्ट्रक्शन, जे आज काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांचंही एक अनमोल असं सहकार्य लाभलं. त्यांचंही नाव घेणे इथं अत्यंत महत्वाचं आहे. सुरुवातीचा जो संवाद आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, 1-2 मिनिटात सगळ्या गोष्टी संपवतो, परंतु सुरुवातीचा जो संवाद आहे तो मला इथं खुर्चीवर बसलेले जेवढे काही पालक आहेत तर त्या पालकांशी हा संवाद साधायचा आहे की आम्ही हे धर्मसंस्कार शिबिर आयोजित केलं. मुलं इथून काय शिकले आणि इथून काय घेऊन जाणार हे मी सांगायची आवश्यकता नाही किंवा त्यांनी सांगायची आवश्यकता नाही. गेल्या 5 ते 6 दिवसात मला तरी वाटतं 50% पालकांना त्याचा रिझल्ट जो आहे तो दिसून आला असेल. जसं की त्या आमच्या ताईंनी मला सांगितलं होतं की मुलाची शाळेची वेळ सकाळी 11 वाजेची राहायची, तो सकाळी 10 वाजता उठायचा. इथं आलाय शिबिर जेव्हापासून चालू झालाय सकाळी 6 वाजता तो आधी उठवला नंतर उठवतो. एवढ्या गमतीच्या गोष्टी आम्ही पाहिल्या. ही मुलं ही जी गोष्ट आहे ती मुलं या शिबिरामध्ये शिकले. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, मी काल एक प्रयोग करून पाहिला. पहिल्या दिवसापासून आम्ही काय केलं की 4 वाजेच्या आसपास रसना आईस्क्रीम वगैरे काहीतरी राहायचं. मुलांना आम्ही काहीतरी पेय, थंड पेय द्यायचो. तर ते घ्यायचे आणि त्यांना आम्हाला सांगावं लागायचं की लाईनीने लागा, कचरं त्या कॅरेट मध्ये टाकायचं, लाईनीने लागा, कचरं त्यामध्ये टाकायचं. 5 दिवसापर्यंत आम्ही ते केलं. कालच्या दिवशी काय झालं, त्या आमच्या ताई होत्या, त्यांनी चिप्स कुरकुरे वगैरे ते आणलं होतं. आम्ही मुलांना दिलं, परंतु आम्ही मुलांना सांगितलं नाही की हे टाकायचं कुठे आहे. आपण पाहू म्हटलं ते कुठे टाकतात. त्यानंतर बरोबर सगळे गेले, टाकले. त्यानंतर मी एक प्रयोग केला. मी जे खाल्लं, जे चिप्स मी खाल्ले ते मी तिथं टाकले नाही, ते मी मुद्दामून इथं या ठिकाणी आलो, या ठिकाणी सोडून दिलं की पाहू कोणाचं लक्ष जात आणि कोण उचलून टाकतं. बऱ्याच जणांचं लक्ष गेलं, काहींचं लक्ष गेलं नसेल एखाद्या वेळेस, परंतु बाळा इकडे 2 मिनिटं उभी राहा. ही आमची दीदी आहे. नाव काय तुझं? हा, पूर्वा स्वप्नील. कुठून आली तू? जळगाववरून ही मुलगी शिबिर अटेंड करायसाठी आली. ही मुलगी माझ्या जवळ येते, मला म्हणते बाबा हे ना कोणीतरी टाकून दिलं, बॅड मॅनर. मी म्हटलं आता इथं टाकलं तर मग काय करायचं? नाही म्हणे तिथं टाकायला पाहिजे होतं. म्हटलं तू टाकते? हो म्हणे मी टाकते तर हे घाण होऊन जाईल नाही तर. आणि ती स्वतः जाऊन तिने त्या ठिकाणी टाकून आली. ती भगवद्गीता एक मी वेगळी काढून ठेवली होती, खास तिच्यासाठी होती.
ही आहे. खूप खूप अभिनंदन बाळा. कदाचित मी काय बोलते तुला समजणार नाही, परंतु हा जो संस्कार आहे किंवा ही जी शिकवण आहे या मुलांनी या ठिकाणून सोबत घेऊन जायला पाहिजे. हा एक आमचा एक आग्रह आहे किंवा हा एक आमचा प्रयत्न आहे की इथून शिस्त लागते. आम्ही मुलांना भगवद्गीता शिकवतो. भगवद्गीता शिकवण्यामागचा हेतू मुळात काय असतो? आता भगवद्गीता 50-50, 60-60 वर्षाचे माणसं झाले तरी त्यांच्या डोक्याच्या वरतून जातं आणि हे 5-6 वर्षाची आहे. मग यांना शिकवण्यामागचा हेतू नेमका काय आहे? तर हेतू असा आहे की धार्मिक ग्रंथांची यांना आवड लागली पाहिजे आणि यांनी स्वतःहून ते प्रयत्न केले पाहिजे. पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं, होमवर्क दिला की श्री भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये शंखांची नावं आहेत की कोणाचा कोणता शंख, जसं की श्रीकृष्ण महाराजांनी पांचजन्य शंख वाजवला होता. तर 5 योद्ध्यांची नावं आहेत, 5 योद्ध्यांच्या शंखांची नावं आहेत. तुम्ही घरी जायचं, तुम्हाला वाटलं तुम्ही मोबाईल पहा, तुम्हाला वाटलं तुम्ही भगवद्गीता पहा, तुम्हाला जिथून शक्य असेल तिथून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधून आणा. मला तरी वाटतं काही काहींनी भगवद्गीतेला आजपर्यंत हातही लावला नसेल. त्या दिवशी सर्वांनी भगवद्गीता घरातली उघडून पाहिली आणि त्या भगवद्गीतेतून या प्रश्नांची उत्तरं ते शोधून आले. मुळात हेतू काय आहे की त्यांना त्या धार्मिक ग्रंथांची आवड लागली पाहिजे. म्हणून इथून तुम्ही लहान मुलं जे काही शिकून गेले, हे बघा, आता कधीही कोणीही कचरा टाकलं तर मेरा कचरा मेरी जिम्मेदारी, बरोबर? हो, आपला कचरा आपण टाकायचं, बरोबर? आणि कुठेही तुम्ही म्हणजे वडापाव खायला गेले, पाणीपुरी खायला गेले, अजून काय काय खाता, आईस्क्रीम खाता, मॅगी रोज खाते आहे ना? रोज नाही खात. तर आपलं कचरा जीव असेल किंवा आपण कुठं बाहेर जात असतो, आपल्याला या समाजामध्ये एक उत्कृष्ट नागरिक म्हणून सादर व्हायचं आहे की आपण एखादी क्रिया करत असताना ती क्रिया जर कोणी पाहिली तर त्या क्रियेतून त्या व्यक्तीने तो आदर्श आपल्याकडून घेतला पाहिजे. हा आपला नेहमी प्रयत्न असायला हवा. म्हणून तुम्ही रोज सकाळी कितीला उठायचे? आता 6ला उठायचे. आधी कितीला उठायचे? आधी कोणी 10ला उठायचं, कोणी 8ला उठायचं. आता उद्यापासून सकाळी कितीला उठणार? 6ला उठणार, बरोबर? सकाळी उठल्यानंतर काय करावं लागतं? ब्रश करावा लागतो. नंतर आंघोळीनंतर देवपूजा करावी लागते. आजपासून सगळ्यांनी देवपूजा करायची. करणार? त्यानंतर शाळेत गेल्यानंतर मी काय सांगितलं होतं, काल बाबा आले होते बा, सांगलीचे बाबा. त्यांनी काय सांगितलं, लेक्चर झाल्यानंतर काही मुलं काय शिक्षकांना नाव ठेवतात. ठेवणार का? असो, 1-2 मिनिटं मी फक्त पालकांशी संवाद साधतो की इथं ज्या गोष्टी शिकवल्या जातात, तर म्हणजे तुम्हाला जो काही डिफरन्स दिसून आला, तर आम्ही इथं मुलांना बोलवल्यानंतर काही रॉकेट सायन्स केलं नाही. अत्यंत साध्या गोष्टी आहेत. आम्ही इथं मोबाईल पाहिला नाही म्हणून त्यांनी मोबाईल पाहिला नाही. घरात मुलं जास्त मोबाईल पाहतात याचं कारण हे आहे की आपण पालक जास्त मोबाईल पाहतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. घरात मुलं उशिरा उठतात का? आपण उशिरा उठतो म्हणून ते उशिरा उठतात. या सर्व गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे संस्कार ही जी गोष्ट आहे तर ती एखादं प्रवचन, एखादं लेक्चर देऊन दिली जात नसते. संस्कार हे अनुकरणातून घडत असतात. तुम्ही जी गोष्ट कराल ते तुम्हाला पाहणार आणि पाहिल्यानंतर ती गोष्ट ती सादर करणार. तुम्ही जर सकाळी उठून आधी देवाच्या ठिकाणी गेले, त्यांना सांगावं लागणार नाही की सकाळी उठल्यानंतर देवपूजा करावी लागते. ते बरोबर येतील आणि देवपूजा करतील सुद्धा. जर तुम्ही घरात कचरा केलं नाही, घरात जर तुम्ही स्वच्छता ठेवली तर त्यांना सांगावं लागणार नाही की तुझे कपडे तू व्यवस्थित ठेव किंवा तू घरात साफसफाई कर. त्यांना सांगायची गरज नाही. संस्कार हे अनुकरणातून घडत असतात. म्हणून तुम्ही कृती करा. म्हणजे आता सर्व इथं माझे ज्येष्ठच आहेत, कोणी आईच्या वयाचं आहे, कोणी ताईच्या वयाचं आहे, पण मी तुम्हाला हे अधिकारवाणीतून सांगतो आणि माझी अशी आशा आहे किंवा माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्व ती गोष्ट ऐकणार सुद्धा, की इथून तुम्हाला जे वाटतं की हे गुण आपल्या मुलामध्ये असले पाहिजे. तुमचा प्रत्येक मुलगा मुलगी काय जे तुमचं पाल्य आहे, हा एका दैवी एकमेव अद्वितीय शक्तीने प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा जो आहे तो संपूर्ण आहे. कोणी खेळामध्ये निपुण असू शकतं, कोणी स्वयंपाकात निपुण असू शकतं, कोणी अभ्यासात निपुण असू शकतं. आपण सांगू शकत नाही. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की याने ही गोष्ट चांगल्या प्रकारे करावी तर ती आधी आपल्याला करावी लागेल. कारण मुलं आता इथं जी आहे बहुसंख्येची साधारण 7वी-8वी पर्यंतची आहे आणि हेच ते वय आहे किंवा हाच तो मातीचा सध्या गोळा आहे किंवा हाच तो आता दगड आहे की ज्याला जर चिमणी हातोडे मारली तर याची मूर्ती तयार होऊ शकते. हाच तो गोळा आहे ज्याला जर आकार दिला तर याचा चांगला एक माठ तयार होऊ शकतो. म्हणून तुम्हा सर्वांना तुम्ही इथं पाठवलं, मुलांना घेऊन आले. काही पालक जे आहेत, कुठं आहेत सुभेदारा,
हे रोज वाघोद्यावरून यायचे, उन्हाचे वाघोद्यावरून सकाळी यायचे, 12 वाजता पुन्हा मुलाला घेऊन जायचे, 4 वाजता पुन्हा घेऊन यायचे. वाघोद्यावरून येणारी व्यक्ती सर्वात आधी इथं हजर राहायची, माझी आई आहे. म्हणजे हो, तुमचा नातू आहे. एक त्या ताई आहेत, 2 आहेत मला वाटतं, त्या सावद्याच्या आहेत. सावद्यावरून ते मुलांना घेऊन यायचे. माझ्याही आधी हजर राहणारी या व्यक्ती आहेत की जेवढे आपल्याला वाटतात की आपले बालक सुजाण असले पाहिजे, तेवढे आपले पालक सुद्धा सुजाण असले पाहिजे. म्हणून जास्त वेळ घेणार नाही. प्रत्यक्षपणे ज्यांचं सहकार्य लाभलं, सर्वांचे मनपूर्वक आभार न मानता मी ऋणी राहू इच्छितो. आणि उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत शुभाशीर्वाद, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि आयुष्यात जे काही करू शकतात, जितकं काही मोठं साध्य करू शकतात ते नक्की साध्य करा. सर्वांना दंडवत करा. तर आपण आदरणीय पूज्य बाबाजींचा उत्साह आणि त्यांची तळमळ बघितली. आम्हाला प्रचंड आनंद आणि अभिमान होतो. आपकी शान में क्या लफ्ज कहो अल्फाज नहीं मिलते, कुछ गुलाब आप जैसे होते हैं जो हर शाख पे नहीं खिलते. आमच्या श्रीकृष्ण महामंडळ मंदिराला आपल्यासारखी गाठीभेटी लाभणं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर मी पूज्य बाबाजी आपला विनंती करतो की मंचावर उपस्थित बाबाजींचा आपण सन्मान करावा. अत्यंत यशस्वी शिबिराची ज्यांनी आयोजन केलं 2य वर्ष, त्यांचा हा विशेष सन्मान हा सगळ्या बालकांचा पण आहे, सगळ्या पालकांचा पण आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या सन्मानाचा प्रतिसाद द्यायचा आहे, साक्षीदार व्हायचं आहे. हे 2य वर्ष 100 गाठलेले आहे. 3य वर्षासाठी आपण त्रिशतक असं 5शतक गाठावं या अनेकोत्तम शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.